The solar power is the generation of the solar power is the generation of electricity from sunlight, right? सनराईज पासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो, त्यासाठी आपण सन हा आपला मेन सोर्स आला, राईट? दिस कॅन बी डायरेक्टेड ॲज अ फोटोवोल्टिक और इनडायरेक्ट ॲज अ कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर. पीव्ही सेल्स, पीव्ही पॅनल्स किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोलर कलेक्टर्स, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोलर कलेक्टर्स म्हणतो, तर त्यापासून आपण हे जे काही सनरेज आहे तर ते आपण कलेक्ट करत असतो. सोलर एनर्जी इज द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड फ्रॉम द सन. जे काही सनरेज आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे फ्रॉम द सन, बट स्पेशली दॅट द पार्ट ऑफ देअर एनर्जी दॅट कन्वर्ट इन टू थर्मल और डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी ऑन अर्थ. ठीक आहे, तर जी काही एनर्जी आहे ती कलेक्ट करून तिचं कन्वर्जन आपण थर्मल एनर्जीमध्ये करतो अँड देन फायनली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, राईट? सो फोटोवोल्टिक सेल, पीव्ही सेल्स. आता पीव्ही सेल्स जर तुम्ही विज्युअली बघितलेलं असेल, पीव्ही सेल्सचं कसं असं कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. पीव्ही सेल्स आर ॲरे ऑफ सेल कंटेनिंग अ सोलर फोटोवोल्टिक मटेरियल दॅट कन्वर्ट सोलर रेडिएशन इंटू डायरेक्ट करंट इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये कन्व्हर्टर्स असतात किंवा कंट्रोलर्स असतात, तर ते पीव्ही पॅनलवरती डायरेक्टली आपण जे काही सनरेज आहे, सन रेडिएशन कलेक्ट झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन डायरेक्ट आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करू शकतो. ठीक आहे, तर मटेरियल प्रेझेंटली यूज फॉर फोटोवोल्टिक. आता जे काही पीव्ही सेल्स आहे, तर ते पीव्ही सेल्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, तयार करण्यासाठी जे काही मटेरियल आता करंटली यूज होतं ते आहे मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन किंवा पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन, अमरफस सिलिकॉन, कॅडमियम किंवा कॉपर, इंडियम. मीन्स सिलिकॉनचं जे मटेरियल आहे, तर सिलिकॉनचे जे काही टाईप्स आहेत त्या सिलिकॉन मटेरियल पासून आपली ही जे पीव्ही सेल्स आहेत ते काय करतात, मॅन्युफॅक्चर करतात. आणि ही पीव्ही सेल्स, हे फोटोवोल्टिक पॅनल्स, आपण जे काही सन रेडिएशन्स आहे तर ते कलेक्ट करण्यासाठी किंवा त्याचं त्यापासून कलेक्शन केल्यानंतर डायरेक्ट त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करण्यासाठी आपण हे पीव्ही सेल्स किंवा फोटोवोल्टिक सेल्स आपण यूज करत असतो. त्यानंतर concentrating solar power plant. Concentrating solar power plant system is a lens or mirror to focus a large area of sunlight onto a small area. Electrical power is produced when the concentrated light is directed on a photovoltaic surface or used to heat a transfer fluid for a conventional power plant. ठीक आहे, तर हे जे काही सोलर कलेक्टर्स आहे तर ते अशा पद्धतीने सेट केले असतं, त्यांची जी डायरेक्शन्स आहे की ज्या थ्रू आपण मॅक्झिमम, ज्या डायरेक्शनला आपण मॅक्झिमम सनरेज, मॅक्झिमम सनलाइट्स आपण कलेक्ट करू शकतो, तर अशा पद्धतीने सनलाइट्स आपण कलेक्ट करतो आणि देन दॅट सनरेज और सनलाइट्स हाव टू कन्वर्ट इन टू हीट. ठीक आहे, आणि त्या हीटचं आपण कन्वर्जन करतो फायनली इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी. ठीक आहे, तर पीव्ही सेल्स आणि कॉन्सन्ट्रेटेड सोलर कलेक्टर्स. ठीक आहे, त्यानंतर जर ब्लॉक डायग्राम जर आपण बघितली तर अशी सिंपल ब्लॉक डायग्राम तुमची सोलर पॉवर प्लांटची आहे. सोलर रेडिएशन फ्रॉम द सन विच इज कलेक्टेड ऑन अ सोलर पॅनल्स. ठीक आहे, सोलर पॅनल्स वरती ते कलेक्ट होतात आणि डायरेक्टली आपण ते इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करून चार्ज कंट्रोलर थ्रू आपण ती बॅटरीमध्ये आपण ती एनर्जी स्टोअर करतो, ती इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतो. ती बॅटरीमध्ये स्टोअर केलेली एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते, एसी और डीसी? विच फॉर्म? बॅटरी इज DC. द what? AC or DC? DC. हो, गुड. सो बॅटरी इज अ डीसी सोर्स. ठीक आहे, तर बॅटरीमध्ये जी आपण एनर्जी स्टोअर करतो ती असते तुमची डीसी. ठीक आहे, मग तुमची हा जो पॅनल जी इलेक्ट्रिसिटी तयार करतो ती असते तुमची डीसी आणि ती आपण स्टोअर करतो बॅटरीमध्ये. ठीक आहे, बॅटरीमध्ये स्टोअर केल्यानंतर आपल्याला तिचं कन्व्हर्जन एसी मध्ये करायचं असं युटिलायझेशनसाठी, तर त्यासाठी आपण इन्व्हर्टर यूज करतो. तर ती यूज करून आपण ती जी डीसी एनर्जी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती एसी मध्ये कन्वर्ट करतो. ही सिंपल ब्लॉक डायग्राम आहे. सनरेज कंपोनंट्स आता यामध्ये तुम्हाला क्लिअर होतील बघा, कुठले कंपोनंट्स आहे बघा. सनरेज हा तुमचा मेन सोर्स आहे. त्यानंतर सोलर पॅनल्स आहे, ज्याला आपण पीव्ही पॅनल्स म्हणतो. ठीक आहे, त्याचं कन्वर्जन आपण चार्ज, आपण त्याचं कन्वर्जन डायरेक्ट सनरेजचं, सन रेडिएशनचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करण्यासाठी आपण चार्ज कंट्रोलर यूज करतो. ते कन्वर्जन झाल्यानंतर ती डीसी एनर्जी आपण बॅटरीमध्ये स्टोअर करतो आणि त्यानंतर युटिलायझेशनसाठी आपण एसी जी रिक्वायरमेंट असते ती करतो बाय युझिंग आपण इन्व्हर्टर. ही सिंपल ब्लॉक डायग्राम आहे सोलर पॉवर प्लांटची, राईट? देन हाऊ मच सोलर एनर्जी? The surface receive about 47 of the total
solar energy that reaches the earth. Only this amount is usable. जवळपास फक्त 47% जेवढं सन रेडिएशन असतं, टोटल सन जेवढं रेडिएट करतो एनर्जी, त्यापैकी फक्त 47%, लक्षात घ्या, फक्त 47% जे काही सन रेडिएशन आहे, सोलर रेज आहे, ते आपल्या जमिनीवरती किंवा पृथ्वीवरती येतात. आणि तीच अमाऊंटचं जेवढे सन रेडिएशन आहे 47%, तेवढंच आपण युटिलायझेशन करतो असतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. तेवढी एनर्जी आपल्याकडे अवेलेबल आहे 47%, आणि तिचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. सन रेज जे काय 100% आहे, जेवढं तो रेडिएट करतो त्यापैकी फक्त 47%च सन एनर्जी ही जमिनीवरती येते. देन हिटिंग वॉटर ऍक्टिव्ह सिस्टीम. हिटिंग वॉटर हे तुमचं सोलर हीटर आहे. सोलर हीटरचं जर कन्स्ट्रक्शन जर बघितलं, ती ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये काय काय आहे बघा. सनरेज आहे, सन आहे, त्याचं जे काही सन रेडिएशन्स आहे ते सोलर कलेक्टरवरती तुम्हाला पडताना दिसतं आहे, राईट. त्यानंतर खाली तुमचं पंप कंट्रोलर आहे, ठीक आहे. तर यामध्ये तुमचं कूल्ड वॉटर, एका साईडनी वॉटरचं इनलेट आहे, दुसऱ्या साईडनी वॉटर आउटलेट आहे. मग जी हीट आहे तिचं हीट एक्सचेंजर, ठीक आहे. सोलर वॉटर हीटर थ्रू आपण जे काही डायरेक्टली आपल्याला जर गरम वॉटर जर वापरायचं असेल तर डायरेक्टली युटिलाइज करू शकतो, ठीक आहे. किंवा त्याचं जर कन्वर्जन आपल्याला याच्यात करायचं असेल इलेक्ट्रिसिटीमध्ये, ते सुद्धा आपण लार्ज स्केलमध्ये आपण सोलर पॉवर प्लांट जर इन्स्टॉल केले पीव्ही पॅनल्स, ते सुद्धा करू शकतो आपण, ठीक आहे. सोलर हीट वॉटर अँड दॅट गॅस ऑर इलेक्ट्रिक वॉटर हीटर, हॉट वॉटर टू यूज. हे तुमचं वॉटर हीटर आहे, वॉटर हीटर, ठीक आहे. तर त्याचं जे आहे, तुमचे जे काही सनरेज आहे सोलर कलेक्टरवरती येतात. सोलर कलेक्टर सनरेज ऍब्सॉर्ब करतं. त्यानंतर त्या सोलर कलेक्टरमध्ये अशी अरेंजमेंट असते, एका साईडनी इनलेट वॉटर असतं, एका साईडनी आउटलेट वॉटर असतं. तर इनलेटमधून तुमचं वॉटर जातं, आउटलेटमधून येताना ते वॉटर तुमचं हीट होतं, ठीक आहे. हीट झालेलं वॉटर आपण डायरेक्टली युटिलाइज करू शकतो. ऍक्टिव्ह सिस्टीम युजेस antifreeze to so that the liquid does not freeze if outside temperature drop below freezing. ही ज्या ट्यूब्स असतात यामध्ये, त्याच्या ट्यूब्स अशा पद्धतीने त्यांचं कन्स्ट्रक्शन केलं असं, डिझाईन असं असतं की आउटसाईडला टेम्परेचर जर कमी असेल तरी त्या ट्यूबमधलं जे वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते कमी होत नाही. हे आहे तुमचं हिटिंग वॉटर सिस्टीम. त्यानंतर हिटिंग वॉटर ऍक्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे. नंतर पुढचा पार्ट आहे तुमचं हिटिंग लिव्हिंग स्पेस, ठीक आहे. आपल्याला जर रूम टेम्परेचर जर मेंटेन करायचं असेल तर रूम टेम्परेचर सुद्धा आपण मेंटेन करू शकतो, किंवा रूफटॉपवरती सुद्धा आपण सोलर पॅनल्स इन्स्टॉल करू शकतो, पॅसिव्ह हीट होमिंग, ठीक आहे. सो तो एक पॉइंट आहे. हे फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघतो ना, जे मेन आपलं जे आहे ना ब्लॉक डायग्राम आणि ते त्याचं कन्स्ट्रक्शन, त्यांचं वर्किंग, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार. हा फक्त आज ओव्हरव्ह्यू बघितला आपण सोलर पॉवर प्लॅनचा. तर मेन फक्त एवढं लक्षात होतं आज लेक्चरमध्ये जे काही कॉम्पोनंट्स आहेत, तर ते कॉम्पोनंट तुमचे पीव्ही किंवा सोलर कलेक्टर हा मेन कॉम्पोनंट आहे. त्यानंतर तुमचा हे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला कॉम्पोनंट्स जे काय आहे ते दिसतील. सोर्स सन आहे, त्यानंतर पीव्ही पॅनल्स आहे, चार्ज कंट्रोल आहे, बॅटरी सिस्टीम आहे आणि इन्व्हर्टर आहे. हा एक पॉइंट आहे.